स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. तर आता हं, आज आपण ऍक्च्युअल फ्रेमवर्कच्या कंटेंटला सुरुवात करू. जे वेट्स आपले आहेत ते आपण जिथे फ्रेमवर्कमध्ये अप्लाय करणार आहोत त्याच वेळेला मी सांगतो, म्हणजे ते ताजे ताजे राहून लगेच आपल्याला अप्लाय करता येतील. अ, आज आपण सुरू करतोय ते म्हणजे डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क. ओके, आता हे बघा इकडे आपल्याला इथून आता फ्रेमवर्क आपण ऍक्च्युली सुरू करणार आहोत. फ्रेमवर्क म्हणजे काय आहे वगैरे सगळं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आज त्याच्यामधला जो सगळ्यात पहिला पार्ट आहे, इथे आता ऍक्च्युली आपल्याला हायब्रिड फ्रेमवर्क बनवायचं आहे. स्वतः आपण आता आपलं एक हायब्रिड फ्रेमवर्क बनवायला लागणार. म्हणजे आजपासून फ्रेमवर्क काय आहे याच्यामध्ये आपण घुसणार आहोत आणि त्याच्यासाठी जे एक एक पार्ट लागतात तर ते आपण काय करणार, तर ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. एकच मिनिट. ठीक आहे. तर आता हायब्रिड फ्रेमवर्क आपण बनवतोय. हेच फ्रेमवर्क ॲज इट इज आपल्याला सांगायचं आहे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये, की आपल्या कंपनीमध्ये हे तसंच फ्रेमवर्क चालतं. आणि तुमचा कुठला पण प्रोजेक्ट असू दे, कुठला पण डोमेनचा प्रोजेक्ट असू दे, त्याच्यासाठी हे फ्रेमवर्क आपल्याला ऍप्लिकेबल होणार आहे. ठीक आहे. तर आता इथून पुढे तुम्हाला हे फ्रेमवर्क बनवायचे. सगळ्यात मोठी जबाबदारी ही आहे तुमच्यावर, की माझ्यासोबत बनवा किंवा मागून बनवा. पण तुमच्याकडून हे पूर्ण जे आपण करतोय ऍज इट इज सगळ्या स्टेप मी करून इथे आपण करून बघतोय. त्यामुळे ऍज इट इज हे तुमच्या याच्यावर तुम्हाला करून घ्यायचंय. ठीक आहे. आणि अगदीच कोणाला खूपच पॉसिबल नसेल, खूपच काम असेल किंवा होतच नसेल, तर निदान आपण जे करतोय ते समजावून तरी घ्यायचंय. कोणाला इमिजिएट इंटरव्ह्यू द्यायला लागले आणि जमलंच नाही सपोज, अशी काही वेळ असेल की, तर निदान हे जे करतोय ते समजून घ्यायचंय. पण ते रिकमेंडेड नाहीये. ठीक आहे. एकदम एक्स्ट्रीम कंडिशन एखाद्याची म्हणजे असेल इमर्जन्सी, त्याच्यामध्ये ठीक आहे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल, सगळं प्रॉपर असेल चालत, तर हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला पण करून बघायचंय. ठीक आहे. तर याच्यामधलं बघा, तर पहिलं म्हणजे याच्यामध्ये डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्कचा कन्सेप्ट आहे, तो आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण टेस्ट ड्रिव्हनला टेस्ट एनजीला जाणार आहोत. ठीक आहे. म्हणजे मी कुठले कुठले सिक्वेन्स हाच असेल असं नाही. त्याच्यानंतर आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेल डिझाईन पॅटर्न बघणार आहोत. पेज ऑब्जेक्ट मॉडेलचा कन्सेप्ट, पेज फॅक्टरी त्याच्यामधलाच इन्क्लुडेड आहे एक. त्याच्यानंतर आपण एक्सटेंड रिपोर्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज फाईल बघणार आहोत. हं. त्याच्यानंतर आता हे अपाचे पीओ एक्सेल जे आहे ते ऍक्च्युली हे याच्यात पार्ट आहे. डेटा ड्रिव्हन जो फ्रेमवर्क आपला आहे, तर त्याच्यामध्येच हे अपाचे पीओ एक्सेल असेल. त्यामुळे हे एकत्रच आहे. त्याच्यानंतर आपण मेवेन याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, कारण मेवेन तर आपण पहिल्या दिवसापासून वापरतोय, डिपेंडन्सीज वगैरे पण घेतल्यात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जेनकिन इंटरॅक्शन आणि त्याच्या पुढे गिट लॅब. तर याच्यामधलं जर तुम्ही बघाल तर फक्त मेवेन तर आपण ऑलरेडी वापरतो. त्याच्यामधलं फक्त एक जो हा पार्ट आहे ना जेनकिनचा, तर तो पार्ट आपल्याला इथे करायचा नाहीये. तर तो फक्त मी तुम्हाला दाखवीन की कसा असतो. कारण जेनकिन हा पार्ट आहे तो आहे डेवॉप्सचा पार्ट. ठीक आहे. त्यामुळे जेनकिन्सची पाईपलाईन बनवणं हे सगळं करणं हे काम आपण करत नाही, हे डेवॉप्स करतात. ही सगळी आपण फक्त ते वापरायचं कसं. जेनकिनचा एक जॉब शेड्यूल केलेला असतो, त्याच्यात आपल्या टेस्ट केसेस एक्झिक्यूट कशा करायच्या, तुम्ही कसं करता हे कसं सांगायचं किंवा हे कसं करायचं त्याचं सगळं लेक्चर आपण घेणार आहोत जेनकिन्स मध्ये. पण जेनकिन्स इन्स्टॉल करणं म्हणजे जेनकिन कॉन्फिगर करणं, जेनकिनच्या पाईपलाईन बनवणं डेवॉप्सचा पार्ट आहे आणि त्याला खूप टाइम कन्झ्युमिंग होते. म्हणजे एक नॉर्मल एक छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या खूप मोठा वेळ लावणार आहेत. तर त्याच्यामुळे जेनकिन्सच्या डेव्हॉप्स मध्ये आपण जाणार नाही आहोत. आधी पण मी तुम्हाला सांगितलं. फक्त आपल्याला कसं लागतंय म्हणजे आपण काम इथपासून तुमचं काम सुरू होते, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम कसं करता. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला आता क्लॅरिटी यायला लागेल जसं जसं आपण आज पुढे जाऊ. प्रोजेक्ट तुम्हाला दिसेल याच्यात. आपण आपल्या टेस्ट केसेस आहेत आपल्याकडे. एक डमी प्रोजेक्ट आपण घेतलाय, त्याच्या टेस्ट केसेस आहेत सगळ्या मॅन्युअल. त्याच्या त्या मॅन्युअल टेस्ट केसेस आहेत, टेस्ट सिनेरिओज आहेत. तर जसं जसं इंडस्ट्रीत होईल, म्हणजे एकदा आपण फ्रेमवर्कची इथे पेज ऑब्जेक्ट मॉडेल बनवलं आणि सुरुवात केली बनवायला,
की त्याच्यानंतरच्या आपल्याकडे डमी टेस्ट केसेस येणार सगळ्या. मग त्या टेस्ट केसेस पासून टेस्ट स्क्रिप्ट कशी बनवायची, ठीक आहे ना, एक 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 छोटे स्क्रीन कशी हँडल करायची, हे आपण आता इंडस्ट्रीत कसं करतो, कशी करायची म्हणजे आपण काम कसं करतो, तुम्हाला डेली बेसिसवर काय काम मिळतं, या बेसिसवर आता आपल्याला करायचंय. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला तुमचं काम सांगण्याची जी मेन आहे ती ह्याच्यावर आहे. हा, त्यामुळे सेलेनियमचा इंटरव्ह्यू जो असतो, म्हणजे ऑटोमेशन वाला जो इंटरव्ह्यू असतो, त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात. एक पार्ट असतो तो म्हणजे तुमचं कोर जावाचं नॉलेज. दुसरा असतो तो म्हणजे सेलेनियम बेसिक्स तुमचे, जे आपण आतापर्यंत शिकलो, म्हणजे त्याच्यामध्ये लोकेटर्स आणि वेब एलिमेंट वेगवेगळे कसे हँडल करायचे, हे झाले सेलेनियमचे बेसिक. आणि तिसरा पार्ट असतो सगळ्यात इम्पॉर्टंट, तो असतो फ्रेमवर्क. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त वेटेज फ्रेमवर्कला असतं, जर ऑटोमेशन मध्ये तुम्हाला ते काम देणार असतील तर. कारण फ्रेमवर्क त्यांचं असतं, त्यांना एवढं माहिती लागतं की या मुलांनी फ्रेमवर्कवर काम केलंय आधी आणि सगळे कन्सेप्ट माहिती आहेत. त्यामुळे नवीन आपण फ्रेमवर्क जर दिलं तर अडॉप्ट होऊ शकतो, नव्याने काही सुरुवात करायची नाहीये. त्यामुळे जसं मॅन्युअल टेस्टिंग मध्ये प्रोजेक्ट एक्सप्लेन करणं कन्सेप्ट मेन असतो, की बाकी सगळे कन्सेप्ट विचारून झाल्यावर तुमच्या प्रोजेक्ट बद्दल विचारतात आणि मग तुम्हाला आपल्याला प्रोजेक्ट सांगायला लागतो सगळा. तर सेलेनियम मध्ये तो पॉईंट स्किप असतो. सेलेनियमच्या इंटरमध्ये तुम्हाला कोणी प्रोजेक्ट एक्सप्लेन करायला नाही सांगत, त्याच्याऐवजी तुम्हाला फ्रेमवर्क एक्सप्लेन करायला सांगतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्टचे कन्सेप्ट, तुमच्या डोमेनचे कन्सेप्ट सेलेनियम मध्ये विचारत नाही. हा, ती पोझिशन मॅन्युअलची असेल तर विचारतील, पण ऑटोमेशन टेस्टिंग जी पोझिशन असेल तर त्याच्या ऐवजी तुम्हाला इथे त्याला रिप्लेस केलं जातं फ्रेमवर्कच्या क्वेश्चन्सनी. ठीक आहे. तर हे 3 पार्ट्स आहेत मेन. त्याच्यामुळे तिसरा जावाचा पार्ट तर आपण खूप दिवस शिकलाय, त्यामुळे जावामध्ये तुम्हाला आता कॉन्फिडन्स थोडाफार तरी आला असेल, आणि तुम्ही जसं जसं इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणखीन आणखीन कराल, रिवाईज कराल, प्रॅक्टिस कराल, तसं तो आणखीन येईल. त्याच्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघत राहा छोटे छोटे. तुम्ही नॉर्मल जे रील्स बघता त्याच्याऐवजी जावाच्या जे सेलेनियम वाल्यांचे बरेच चॅनेल्स आहेत, त्यांचे छोटे छोटे रील्स येतात, ते बघत राहा, त्याची सवय लावून घ्या. काही ना काहीतरी ते डोक्यात पडू द्या रोज. आणि डेली इंटरव्ह्यू क्वेश्चन्सचे ऑडिओ व्हिडिओ कामात ऐकत जा. कारण जेवढं जेवढं तुम्ही आतापासून ऐकाल तेवढं ते बरं पडेल तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी, आयत्या वेळेला होत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं जे नॉलेज आहे तेवढं ते फक्त बेसिक नॉलेज आहे समजून घेण्यासाठी आणि सगळ्या कन्सेप्ट समजण्यासाठी, तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी. पण आता तुम्हाला नवीन नवीन एक्सप्लोर करायचंय आणि इथेच थांबायचं नाही, तुम्हाला पुढे जाऊन हा अभ्यास कंप्लीट झाला तर एपीआय टेस्टिंग मध्ये पण घुसायचंय, परत एपीआय टेस्टिंग ऑटोमेशन पण करायचंय. ठीक आहे. त्यामुळे करायला खूप गोष्टी आहेत पुढे आपल्याला. हम्म. पण फक्त हे तेवढं जेवढं तुम्ही स्वतःहून एक्सप्लोर करायला लागाल तेवढं आता पुढे तुम्ही जास्त वेगाने प्रगती कराल. ठीक आहे. नाहीतर असं काही नाही की तुम्हाला चान्स आला लग बाय चान्स तर एखाद इंटरव्ह्यू होऊन मध्ये तिथे पण चांगलं पॅकेज मिळून जातं. पण लॉंग टर्म साठी तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे असेल तर फक्त करत राहा, सतत चालू ठेवा ही गोष्ट. कानावर कंटिन्यूस राहू दे, फ्लो कंटिन्यूस राहू दे. आणि जेव्हा वेळ मिळत असेल खरोखर त्यावेळेला हे हँड्स ऑन, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आपण आता जाऊ पुढे, हायब्रिड फ्रेमवर्ककडे आपण जातोय. तर याच्यामध्ये जेव्हा आपण इथे पेज ऑब्जेक्ट फॅक्टरी ही होईल आणि आपण ऍक्च्युअल जेव्हा आपण कोड लिहू तिथे आपल्याला हे टाकायचं आहे वेटिंग. पहिला आपण वेट्स टाकणार आहोत, आपला इम्प्लिसिट वेट आपण टाकू शकतो तिथे, आपण वेट्स घेऊ. कारण मग ते इथले हे 2-3 पॉईंट्स मध्ये याचा खूप वेळ जाणार आहे. मग तो वेटचा कन्सेप्ट विसरून जाईल, मग परत मला ते रिपीट करायला लागेल तिथे. त्यामुळे मी वेटचा विचार केला की ते तिथे घेऊ. मागच्या वेळी पण मी ते तिथेच घेतलं होतं, हे मला आठवलं. तर आज आपण प्रॉपर फ्रेमवर्कच्या पहिल्या पॉईंटनी सुरुवात करू, ते म्हणजे डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क. ठीक आहे. म्हणजे फ्रेमवर्क, तर त्याच्या आधी थोडंसं फक्त फ्रेमवर्क बद्दल सांगतो की फ्रेमवर्क म्हणजे काय आहे. तर फ्रेमवर्क फ्रेमवर्क आपण असं म्हणतो की खूप असा त्याचा टॅबू, म्हणजे आता खूप काहीतरी खूपच भयानक आहे, फ्रेमवर्क म्हणजे कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे खूप जास्त, असं काहीतरी एक चित्र तयार केलं जातं. तर तसं काहीच नाही फ्रेमवर्क म्हणजे. ते फक्त काय आहे तर प्रॉपर फोल्डर स्ट्रक्चर आहे, सिस्टमॅटिक एक बनवलेलं फोल्डर स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. जसं की आपण घरामध्ये आपल्या ज्या वस्तू असतात तर त्या आपला पर्याय की कशा ठेवणं. तर जसे जर कपडे असतील तर ते कपडे आपण घरामध्ये एकाच रूम मध्ये सगळे अस्ताव्यस्त एकावर एक फेकू शकतो, ठेवू शकतो. पण त्याच्यानंतर लागेल तेव्हा आपल्याला ते कपडे मिळणार नाहीत. त्यामुळे आपण काय करतो, आपण काही वॉर्डरोब करतो, काही कपाटं करतो आणि त्याच्यामध्ये त्याला सिस्टमॅटिकली त्याला कप्पे करतो. आणि वेगवेगळ्या ओकेजन नुसार, वेगवेगळ्या घरातल्या मेंबर्स नुसार आपण काय करतो, त्या कपड्यांना तिथे ठेवून देतो. पार्टी वेअरचा एक वेगळा कप्पा, रेग्युलर लागणाऱ्यांचा वेगळा, लहान मुलांच्या एक वेगळ्या कपाटाचा वेगळा कप्पा. ठीक आहे ना, कपाटं पण वेगळी आणि परत त्याचे कप्पे पण वेगळे. तर तसंच इकडे आहे की
जे आपल्याला आता कोडिंग मध्ये पुढे तुम्हाला ऑटोमेशन करायचं आहे, तर त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत तुम्हाला सतत, तर त्या गोष्टी तुम्ही एका सिस्टमॅटिक वेने आधीच त्याच्यासाठीचे सगळे प्रॉपर फोल्डर बनवून ठेवता लागणाऱ्या गोष्टींच्या, जेणेकरून जेव्हा तुम्हाला ते लागतील तेव्हा इझिली अवेलेबल होतील तुम्हाला आणि माहिती असेल त्याचं कंपार्टमेंटलायझेशन झालेलं असेल की कुठून काय घ्यायचं. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक याच्यात ऍड ऑन काय करतो, तर आधी नंतर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहे की रन टाइमला गोष्टी लिहायला लागणार आहेत, तर ते आपण आधीच लिहून ठेवतो त्यातल्या बराचसा भाग, जेणेकरून नंतर जो काम करायला येईल त्या फ्रेमवर्कवर त्याचं काम खूप सोपं होईल. म्हणजे फ्रेमवर्क बनवणं म्हणजे थोडक्यात एक गोष्ट याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या की तुम्ही थोडक्यात इथे सर्व्हर साइड प्रोग्रामिंग करता. तुम्ही असता सर्व्हर, सर्व्हर साईडला तुम्ही येता जेव्हा तुम्ही फ्रेमवर्क बनवता. ठीक आहे, म्हणजे जे लोक फ्रेमवर्क बनवणार आहेत ते ऍज अ सर्व्हर साइड कोडिंग करणारे, सर्व्हर साइड प्रोग्रामिंग करणारे, म्हणजे हे सर्व्हिस देतात फ्रेमवर्क तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही ऑटोमेशन टेस्टर म्हणून आपण लागतो नवीन 3 वर्ष एक्सपिरियन्स, 2 वर्ष एक्सपिरियन्स, असं काहीतरी 3.5-4 वर्ष एक्सपिरियन्स करा, तर तेव्हा एक रेडीमेड फ्रेमवर्क आपल्याला देतात आणि म्हणतात की हे फ्रेमवर्क वापर आणि काय कर, त्याच्यामध्ये नवीन मॅन्युअल टेस्ट केस घे 4 आणि या ऑटोमेट याच्या स्क्रिप्ट बनवून त्या फ्रेमवर्क मध्ये ऍड कर, असं आपल्याला जेव्हा सांगतात. तेव्हा आपल्याला फक्त काय करायचं असतं, त्या फ्रेमवर्क मध्ये 40-50 समजा एक वेगवेगळ्या समजा एक 10-15 फोल्डर्स असतील, 40-50 फाईल्स असतील, तर त्याच्यामधल्या फक्त एका फोल्डरमध्ये आपल्याला त्या 4 फाईल्स ऍड करायच्या असतात, आपल्या 4 फाईल्स. हा. आणि म्हणजे ते आपल्या टेस्ट केसेस होतात, किंवा त्याच्या एका फाईलमध्ये आपल्याला तो 4 फंक्शन्स ऍड करायचे असतात नवीन, फक्त एकच फाईल आपल्याला फक्त छेडायची असते अख्ख्या त्या फ्रेमवर्क मधली. आणि ते करण्यासाठी उरलेल्या ज्या तिथल्या बाकीचे जे फोल्डर्स आहेत सगळे, ते आपल्याला हेल्प करायला बसले तिथे. त्यांनी आपल्यासाठी आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आधीच तिथे लिहून ठेवल्यात. त्यामुळे काही गोष्टी ज्या नेहमी करायला लागतात, जसं की ब्राउझर इनिशिएट करणं, ड्रायव्हर माहिती आहे ना, वेब ड्रायव्हर, ड्रायव्हर इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर असेल, किंवा एखादी साईट ओपन करून ठेवणं. ठीक आहे ना, म्हणजे सुरुवातीचा काही कोड असेल, शेवटचा काही कोड असेल, गार्बेज कलेक्शनचा, रिपोर्टिंगचा कुठला कोड आपण जो नेहमी नेहमी लिहित असू, तर या सगळ्या गोष्टींसाठी ऑलरेडी तिथे फंक्शन बनवून ठेवलेली आहेत. तुम्हाला काय करायचंय, फक्त ते यूज करायचंय. आणि तुमचं जे नवीन काम आहे फक्त त्या टेस्ट केस लागणारं जेवढं काम आहे ना, ते फक्त तिथे ऍड करायचं. बाकीचं त्याच्या आधीचं नंतरचं मधलं जेवढं मध्ये लागणारी कामं आहेत, ती सगळी तिथे त्या फ्रेमवर्कच्या फोल्डरमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलीत फ्रेमवर्क बनवणाऱ्यांनी. त्यामुळे ते तुम्हाला सर्व्हिस देतात, तुमचं काम सोपं होतं. ठीक आहे. त्यामुळे फ्रेमवर्क जेव्हा आपण बनवतो, त्यामुळे हे सर्व्हर साइड असल्यामुळे एक आदर्श फ्रेमवर्क कुठलं असतं, आयडियल फ्रेमवर्क म्हणजे ते मला हे विचारतात ना नेहमी प्रश्न, की फ्रेमवर्क कसं बनवशील, तुझा अप्रोच काय असेल, फ्रेमवर्क बनवताना कुठल्या गोष्टी विचारात घेशील. हा प्रश्न नेहमी विचारतात जेव्हा तुम्हाला तुमचा त्यांना व्ह्यू बघायचा असतो की फ्रेमवर्क तुम्हाला कसं समजतंय. तर एक आदर्श फ्रेमवर्क कुठलं असतं, तर ते वापरणाऱ्याला, तो आता जो ऑटोमेशन टेस्टर त्याच्यामध्ये टेस्ट केस स्क्रिप्ट ऍड करणार आहे, त्याला मिनिमम नंबर ऑफ की स्ट्रोक प्रेस करायला जे लावतं, ते आदर्श फ्रेमवर्क असतं. ठीक आहे. म्हणजे तो त्याचा मेन अप्रोच असतो की जो मला वापरेल त्याला काहीच काम नाही पडलं, कमीत कमी काम पडलं पाहिजे, म्हणजे त्याला कमीत कमी गोष्ट स्वतः टाईप करायला लागल्या पाहिजेत. बाकीच्या गोष्टी सगळ्या फक्त मी त्याला हिंट दिला त्यांनी मला की मी माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत, जेवढ्या गोष्टी बाय डिफॉल्ट मी देऊ शकतो, जास्तीत जास्त मला कसं देता येईल त्याला, आणि त्याला कमीत कमी कसं त्या वेळेला रन टाइमला काम करायला लागेल, हा अप्रोच आपल्याला डोक्यात ठेवायचा. सगळ्यांनी नीट समजून घ्या फ्रेमवर्कचा अप्रोच, पहिला अप्रोच की मिनिमम नंबर ऑफ की स्ट्रोक्स जो यूज करणार आहे त्याला वापरायला लागणं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक अप्रोच असतो, दुसरी गोष्ट फ्रेमवर्क मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते, तर ती म्हणजे आपण खाली बघू तर या 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की रियुजेबिलिटी, परत परत या गोष्टी वापरता कशा येतील. त्याच्यानंतर मेंटेनॅबिलिटी, कधी चेंज करायचं तर एकाच ठिकाणी चेंज करून सगळीकडे रिफ्लेक्ट झाला पाहिजे, 10 ठिकाणी चेंज करायला जायला नाही लागलं पाहिजे, अशी व्यवस्था. आणि तिसरी म्हणजे रिडॅबिलिटी, त्याला वाचणं त्याला समजून घेणं खूप सोपं बनलं पाहिजे, असं ते प्रॉपर सॉर्टेड पाहिजे. बरोबर आहे ना, म्हणजे तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टी तुम्ही सॉर्टेड ठेवता तेव्हा एका नजरेत त्या गोष्टी समजतात, आणि तेच जर सगळं अस्ताव्यस्त असेल तर तुम्हाला काहीच समजत नाही. आपला नेहमीचा अनुभव आहे. तर ती रिडॅबिलिटी प्रॉपर प्रोव्हाइड करणं, तर या हे एक फ्रेमवर्कचे बाकीचे 3 मेन हेच आहेत.
तर हे मेंटेनेबिलिटी, रियुजेबिलिटी हे सांगतात, हे सगळीकडे लिहिलेले असतात. पण एक कोर त्याचा पण आधीचा एक इंटेन्शन असतं, म्हणजे सर्व्हिस देणं. आपण सर्व्ह करतोय, फ्रेमवर्क करतोय म्हणजे काहीतरी सर्व्हिस देतोय. तरी सर्व्ह करताना ही आहे की तुम्हाला कमीत जास्त कुठल्याही सर्वंटचा हेतू काय असतो. आता सर्व्हर म्हणजे वाईट साईडनी बघू नका हे, ठीक आहे ना. तुम्ही सर्व्हर असतात, म्हणजे सर्व्हर ऍक्च्युली वरच्या साईडला आहे आणि क्लायंट खालच्या. क्लायंट साईड कोडिंग म्हणजे एकदम फालतू कोडिंग मानली जाते, आणि सर्व्हर साईड कोडिंग म्हणजे सगळ्यात वरच्या लेवलची कोडिंग मानली जाते. कारण इंडस्ट्रीमध्ये आपण बिझनेस करतो, ते सर्व्हिस प्रोव्हाइडिंग आहे. तुम्ही कोणाला तरी काहीतरी देताय, त्याच्यामुळे पैसे मिळतात. म्हणजे आता ऍक्च्युली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ऍक्च्युली सर्व्हर आहे तुमचा, ते तुम्हाला सर्व्हिस देते वेगवेगळ्या. त्यामुळे जेवढ्या तुम्ही सर्व्हिस देण्यासाठी सगळ्यात खालच्या लेवलला आहेत, त्यामुळे तेवढ्या तुमची व्हॅल्यू मोठी, आणि जेवढे तुम्ही सर्व्हिस वापरून काम करताय तेवढी तुमची व्हॅल्यू कमी आहे आयटी इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्व्हर साईड म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग साईड हे डोक्यात ठेवा. आणि सर्व्हर तुम्हाला म्हणजे सर्व्हिस देत आहे, त्यामुळे कुठल्या पण सर्व्हिस देणाऱ्याचं मेन इंटेन्शन काय असतं, की जो पण मला क्लायंट आहे त्याला जास्तीत जास्त काम त्याचं सोपं व्हावं, आणि त्याला काहीच करायला लागू नये, त्याचं जास्तीत जास्त काम मी करून द्यावं. तर हेच सेम अप्रोच, हा इंटेन्शन हे तुम्ही फ्रेमवर्क बनवताना तुमचा असला पाहिजे. ठीक आहे. तर हे तुम्हाला ऍड करायचं आहे ऍज अ डेव्हलपर पर्स्पेक्टिव्ह, की याच्यासोबत की रियुजेबिलिटी, मेंटेनेबिलिटी, रिडायबिलिटी हे पुस्तकी मुद्दे आहेत, हे तर सांगायचेच आहेत. पण हा मेन इंटेन्शन तुम्हाला तिथे ऍड करायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण जसं बघितलं की फ्रेमवर्क म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक फोल्डर स्ट्रक्चर आहे. हम्म. ते एक डिझाईन म्हणा किंवा एक आर्किटेक्चर आहे प्रॉपर बनवलेलं करण्याच्या, जे आपल्या कोडिंगला मदत करतं. हम्म. तर जसं की म्हणजे आता एक्झाम्पल म्हणजे की बिल्डिंग आहे एखादी, तर बिल्डिंग मध्ये जे आर्किटेक्ट आहेत आणि इंजिनियर्स आहेत, ते म्हणजे कोणते आहेत, जे बिल्डिंगचा जे आराखडा आखतात पूर्ण, तर ते म्हणजे फ्रेमवर्क बनवणारे आहेत. ठीक आहे. आणि जे बिल्डिंग मध्ये डेली जे राबतात ना मजूर, गमेल वाहतात आणि तिथे ते कामं करतात, तर ते आहेत ते म्हणजे ते वापरणारे आहेत. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये काम करणार आहेत ते, आर्किटेक्चर वापरून त्याच्या आतमध्ये जसं सांगितलं जाईल तेवढं काम करणार. तर असं पण एक उदाहरण तुम्ही घेऊ शकता, की म्हणजे फ्रेमवर्क बनवण्याचं काम म्हणजे सगळ्यात मोठं काम आहे. जास्त पगार कोणाला असतो, जे आर्किटेक्ट असतात त्यांना असतो, वर्कर्सला नसतो. तसेच आहे की तुम्ही जर फ्रेमवर्क बनवत असाल, फ्रेमवर्क बनवणारे जर तुम्ही असाल, तर तुमची व्हॅल्यू खूप जास्त आहे. जेणे की फ्रेमवर्क तुम्ही वापरणाऱ्यांपेक्षा, वापरणारे म्हणजे मजूर आहोत, म्हणजे आपण इनिशियली आपल्याला ते कामं मजुराचीच करायला लागतात इंडस्ट्रीमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच ओपनिंग पण निघतात. त्याच्यामुळे कारण ते मजुरी करणं म्हणजे पटापट दुसरीकडे अवेलेबल होतात, आणि ती कामं सोपी असतात, त्यामुळे कोणाला पण त्याच्यामध्ये रिप्लेस करता येऊ शकतं. त्यामुळे फ्रेमवर्कवर काम करायला नुसतं मिळते ना रेडीमेड, म्हणजे हे कामच नाहीये खरं तर, समजून घ्या. तुम्हाला जावाचा कोड समजला आणि सेलेनियमची बेसिक फंक्शन्स माहीत झाली, की सेलेनियमवर काम करणं म्हणजे फक्त तुम्हाला एक आठवडा दिला, तर तुमचं तुमचं शिकून तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये ते स्क्रिप्ट बनवू शकता, ऍड करू शकता. तर ते कामच नाहीये, फक्त तुम्हाला फ्रेमवर्कचा फ्लो समजून घ्यायचा, आणि मग त्याच्यानंतर फक्त गाढव मेहनत, म्हणजे कसं इकडलं इकडे व्हायचं तेवढं, म्हणजे जास्त काहीच नाही करायचं तुम्हाला. काम कसलं आहे मेन, जर तुम्हाला फ्रेमवर्क बनवायला लागतंय, तर मग तुम्हाला चॅलेंजिंग काम आले काहीतरी कंपनीमध्ये. ठीक आहे. आणि तुम्ही फ्रेमवर्क स्क्रॅच पासून बनवलेत, किंवा आय वॉज द पार्ट ऑफ द टीम वाईल डेव्हलपिंग द फ्रेमवर्क फ्रॉम स्क्रॅच, एवढं जरी तुम्ही स्टेटमेंट म्हणताय, तरी तुमची व्हॅल्यू खूप वाढते इंटरव्ह्यू मध्ये. ठीक आहे. पण तेवढं ते नॉलेज तुमच्याकडे असू द्या, उगाच स्टेटमेंट करू नका जर तुम्हाला फ्रेमवर्क बद्दल माहिती नसेल की कसं बनवायचं तर. कारण हे केलं स्टेटमेंट की मी फ्रेमवर्क बनवलंय, की खूप जास्त अपेक्षा वाढतात तुमच्याकडनं. जर नसेल तेवढी आपली तोपर्यंत लेवल पोचली कोडिंगची किंवा सगळी, तर मग सिंपल म्हणा की मी रेडीमेड फ्रेमवर्क वापरतोय आतापर्यंत, असं असं चाललंय. मग काय जास्त अपेक्षा ठेवणार पण नाही तुमच्याकडून, आणि तेवढंच क्वेश्चनिंग होईल तुम्हाला. ठीक आहे. चालतं. तर मग आता पुढे जाऊ. तर हे आपण बघितलं. तर आता फ्रेमवर्कचे प्रकार आहेत. आता बघू हे टाईप्स आहेत. तर ते दोन टाईप्स आहेत मेन. पहिलं म्हणजे बिल्ट इन फ्रेमवर्क असतात, आणि दुसरं म्हणजे कस्टमाइज फ्रेमवर्क असतात. ठीक आहे. तर बिल्ट इन फ्रेमवर्क म्हणजे काय, तर जे फ्रेमवर्क आधीच कोणीतरी डेव्हलप करून ठेवलेत, आणि जे त्यांनी आधीच विचार करून ठेवलाय की तुम्हाला कुठले कुठले प्रॉब्लेम्स येतील सगळं विचारात घेऊन, त्यांनी एक प्रोडक्ट टाईप एक फ्रेमवर्क प्रोडक्ट बनवून ठेवलेत, की जे तुम्ही वापरा. आणि ते तुम्ही कस्टमाइज नाही करू शकत. त्यांनी जे बनवलंय तेच वापरायचं, त्याच्यामध्येच तुमचा कोड ऍडजस्ट करून घ्यायचा. तर असे जे फ्रेमवर्क्स आहेत, जे आपण ऑलरेडी वापरले असतील, तुम्ही जे युनिट वापरलं असेल, जावा ज्यांनी वापरले त्यांनी, त्याच्यानंतर टेस्ट इंजिन ऐकलं असेल, तर यांचे म्हणजे
सॉफ्टवेअर डायरेक्टली आहे त्यांच्या साईट्सवर न तुम्ही त्यांच्या डिपेंडन्सीज म्हणजे त्यांच्या लायब्ररीज घेतलं की ते तुम्हाला डाउनलोड करता येतं किंवा ते तुम्हाला तुमच्यात कॉन्फिगर करता येतं. असे काही फ्रेमवर्क आहेत, कुकुंबर असेल. तर हे बनवून ठेवलेले फ्रेमवर्क एक प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे काही कंपनीचे. ठीक आहे ना. तर जावा जे वापरतील त्यांना माहिती आहे युनिट टेस्टिंगसाठी तुम्ही जे युनिट वापरला असाल त्यांनी जावा केलं असेल त्यांना. ठीक आहे. टेस्ट इंजिन आता आपण वापरणार आहोत बिल्ट इन फ्रेमवर्क आपण याचा ऍडव्हान्टेज घेणार आहेत. हा हा खूप इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो. कारण टेस्ट इंजिन हा कीवर्ड जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकता रिझ्युमी मध्ये तेव्हा टेस्ट इंजिनच्या सगळ्या ओपनिंग तुम्हाला ओपन होतात. ज्या ज्या कंपनीमध्ये टेस्ट इंजिन वापरलं जातं ते तुमचा इंटरव्ह्यू जेव्हा घेतील तेव्हा चेक करतील की तुम्हाला टेस्ट इंजिनचे नॉलेज आहे की नाही. ज्या ज्या कंपनीमध्ये बीडीडी कुकुंबर असेल कुकुंबर वापरणं ते चेक करतील की तुम्हाला कुकुंबरचं नॉलेज आहे की नाही. ठीक आहे. तसंच आहे. तर त्याच्यामुळे ह्या मोस्ट ऑफ द काही लोक टेस्ट इंजिन वापरतात आणि काही बीडीडी कुकुंबर वापरतात. ट्रेंडी म्हणजे तुम्ही जर सेलेनियम मध्ये करत असाल तर. ठीक आहे. त्यामुळे आपण टेस्ट इंजिन एक्झिक्यूट करणार आहोत आणि बीडीडी कुकुंबरचं मी तुम्हाला नंतर फक्त एक्सप्लेन करणार आहे की कुठला पण नॉर्मल कोड बीडीडी कुकुंबर मध्ये कसा कन्वर्ट करतात ते मी फक्त एक्सप्लेन करणार आहे पण त्याचं फ्रेमवर्क नाही बनवणार आहोत आपण. ठीक आहे. फ्रेमवर्क आपण बनवताना टेस्ट इंजिन वापरणार आहोत सध्या अप्रोच. पण तुम्ही सांगू शकता की मला बीडीडी कुकुंबरचं नॉलेज आहे आम्ही ते वापरले. ते सांगण्या इतपतचा नॉलेज कसं कन्वर्ट करायचं आणि त्याच्या आतमध्ये कुठल्या वेगवेगळ्या फाईल असतात म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी की दोन फ्रेमवर्क मध्ये बदल काय असतो ते आपण बघणार आहोत शेवटला. ठीक आहे. तर हे काय आहेत तर बिल्ट इन फ्रेमवर्क आहेत. सगळ्यांना फरक समजून घ्या. तर कोणाला पण असं कसं विचारलं की कुठलं फ्रेमवर्क वापरता तुम्ही कुठलं फ्रेमवर्क वापरले कुठल्या फ्रेमवर्क काम करता टेस्ट एनजी म्हणू नका. टेस्ट एनजी वापरताय म्हणजे तुम्ही एक बिल्ट इन फ्रेमवर्कचा फक्त उपभोग घेताय म्हणजे यूज करताय ते फक्त. ठीक आहे. तुमचं स्वतःचं कंपनीचं फ्रेमवर्क नाहीये तर ते जे आपण आता फ्रेमवर्क बनवणार आहोत हायब्रिड वगैरे आपण जे म्हणतोय त्याला म्हणतात कस्टमाइज फ्रेमवर्क म्हणजे आपण स्वतः आपल्या गरजेनुसार आपल्या वेबसाईटच्या आपल्या प्रोडक्ट किंवा जे काय असेल त्याच्या गरजेनुसार स्वतः डेव्हलप केलेलं आपलं फ्रेमवर्क. ठीक आहे. ते करताना तुम्ही बिल्ट इन फ्रेमवर्कचा यूज करू शकता. हं? तर याला म्हणतात कस्टमाइज. तर आपण आता बनवतोय ते कस्टमाइज सगळ्यांनी डोक्यात ठेवा नीट. आणि या कस्टमाइज मध्ये आता वेगवेगळे अप्रोचेस आहेत. तर हे इथे नीट थोडं लक्ष द्या. हे अप्रोचेस म्हणजे काय तर कुठलं पण फ्रेमवर्क करताना ते फ्रेमवर्क कुठल्या अँगलने कुठल्या साईडने कंट्रोल होणार आहे त्याला प्रायोरिटी कशाची असणार आहे अशानुसार काही फ्रेमवर्कचे अप्रोचेस बनलेत. म्हणजे फ्रेमवर्क तर आहे पण हे फ्रेमवर्क वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल होतं किंवा फ्रेमवर्क वेगवेगळ्या पद्धतीने त्याला ट्रिगर केलं जातं. ठीक आहे. तर फ्रेमवर्क म्हणजे फोल्डर स्ट्रक्चर तर त्याची इनिशियल फाईल कुठून असेल त्याचा फ्लो कसा राहील याच्यावरून त्याचे ते काही पार्ट्स पडलेत त्याचे टाईप्स पडलेत तर कुठले कुठले एक म्हणजे डेटा ड्रिवन त्याच्यानंतर कीवर्ड ड्रिवन. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट ड्रिवन मॉड्युलर हायब्रिड असे खूप पार्ट्स आहेत त्याचे. तर आता याच्या डिटेलमध्ये आपण घुसणार नाही फक्त शॉर्टमध्ये सांगतो की डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क म्हणजे काय तर तुमचा पूर्ण डेटा असतो म्हणजे एक्सेल फाईल्स असतात किंवा वर्ड फाईल असतात त्याच्यामध्ये सगळा डेटा असतो आणि त्या डेटावर फ्रेमवर्क कंट्रोल झालं पाहिजे म्हणजे त्या एक्सेल फाईलनुसार टेस्ट केसेस तुमच्या सगळ्या असतात म्हणजे पहिली एक्सेल फाईल म्हणजे पहिली टेस्ट केस दुसरी एक्सेल फाईल म्हणजे दुसरी टेस्ट केस दुसरी रो म्हणजे दुसरी टेस्ट केस तिसरी रो म्हणजे असा पूर्ण सगळा डेटा तुम्ही देता आणि मग त्या डेटाला फ्रेमवर्क सोबत जोडता आपल्या तुमच्या जावाच्या कोड सोबत आणि मग ते अकॉर्डिंग टू द डेटा त्या टेस्ट केसेस तुमचं फ्रेमवर्क वर्क होत राहतं म्हणजे पहिली टेस्ट केस एक्झिक्यूट झाली मग दुसरी झाली म्हणजे त्या डेटा थ्रू सुरुवात होते तुमच्या फ्रेमवर्कचा फ्लो सुरू होण्याची म्हणजे तुमचा पहिला पॉईंट कुठला राहतो जिथून ते ट्रिगर होणार आहे तर तो डेटा राहतो म्हणजे डेटा आणि फ्रेमवर्क याचं मेन रिलेशन तिथे राहतं. ठीक आहे. कीवर्ड ड्रिव्हन मध्ये जास्त करून आता कीवर्ड ड्रिव्हन लोक वापरत नाहीयेत तर कीवर्ड ड्रिव्हन मध्ये आपण प्रत्येक गोष्टीचे असे कीवर्ड बनवून ठेवतो छोटे छोटे आणि त्या कीवर्डचा कोड आधी डिफाईन करून ठेवतो. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुठले पण फंक्शन्स आहेत तुमच्या फ्रेमवर्कला लागणारे आता ओपन मेन URL असेल त्याच्यानंतर लॉग इन विथ दिस कस्टमर असेल लॉग इन विथ दॅट कस्टमर लॉग इन विथ प्रायोरिटी 1 कस्टमर लॉग इन विथ प्रायोरिटी 2 कस्टमर लॉग इन विथ ऍडमिन ते सगळ्याचे तुम्ही फक्त प्रत्येक गोष्टी जेवढ्या जेवढ्या लागतील त्याच्या सगळ्यांचे तुम्ही कीवर्ड बनवून ठेवणार आणि त्या सगळ्या कीवर्डचा कोड आहे ना तो तुम्ही कुठेतरी लिहून ठेवणार आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा ते कीवर्ड फक्त तुम्ही वापरणार तो कोड वापरणार नाही. तर याच्यात जी प्रायोरिटी याला दिली जाते की कीवर्डवर हे कंट्रोल झालं पाहिजे आणि नंतर ते सगळे कीवर्डचं कलेक्शन आणि कुठल्या गोष्टीचे कुठले कीवर्ड्स आहेत हे लक्षात ठेवून ते फक्त करून घेणं हा जो अप्रोच असतो एक साधारण सांगितलं आहे तुम्हाला एक्झॅक्टली नाही सांगितलं तर याला म्हणतात कीवर्ड ड्रिव्हन अप्रोच. ठीक आहे. हम्म, हम्म. हे मी तुम्हाला डेटा ड्रिव्हन सांगितलं
ते म्हणजे एक्सेल मधून म्हणजे कुठेतरी डेटा स्टोअर आहे त्याच्यामधून तुमचा हे कंट्रोल होणं, त्याला म्हणतात डेटा ड्रिव्हन. टेस्ट ड्रिव्हन म्हणजे काय, तर तुमचा एक टेस्ट सूट आहे, जसं की टेस्ट इंजिन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक सिक्वेन्स ऑफ तुमच्या ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या लिहून ठेवल्यात आणि तिथून तुम्ही कंट्रोल करताय की पहिली टेस्ट केस कुठली होणार, दुसरी कुठली होणार, तिसरी कुठली होणार, सिक्वेन्स काय राहणार, असा एक तुम्ही टेस्ट स्यूट बनवून ठेवलात आणि तो कंट्रोल करतोय की पुढलं तुमचं एक्झिक्युशन सगळं, तो मॅन्युप्युलेट करतोय सगळा फ्लो तुमचा. तर म्हणजे तुमच्या या टेस्ट केसेसला, त्या टेस्ट केसेसच्या याला सिक्वेन्सला याच्यामध्ये प्रायोरिटी पहिली आहे. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ कुठली पण डेटा शीट किंवा कशा थ्रू तो कन्वर्ट नाही होणार आहे, त्या ते सूट थ्रू तो कन्वर्ट, तो कम्युनिकेट होणार, तो मॅन्युप्युलेट होणार आहे. तर त्या फ्रेमवर्कला टेस्ट ड्रिव्हन म्हणतात. ठीक आहे. आता टेस्ट एनजी आपण जे करणार आहोत ते काइंड ऑफ टेस्ट ड्रिव्हन फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. तर टेस्ट एनजी आपण रेडीमेड वापरणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये आपलं फ्रेमवर्क आपण जे आहे त्याच्यामध्ये आपण टेस्ट एनजी पण वापरणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड्युलर फ्रेमवर्क असतं, त्याच्यामध्ये जसं मॉड्युलर प्रोग्रामिंग असतं तसे वेगवेगळे मॉड्यूल बनवून ठेवले जातात आणि जे लागेल ते मॉड्यूल अकॉर्डिंगली वापरलं जातं. ठीक आहे. याच्यात पण आपण पडणार नाही आहोत. आपलं जे फ्रेमवर्क आहे ते म्हणजे हायब्रिड आहे. हं? तर हायब्रिड म्हणजे काय, तर यांच्यापैकी किंवा आणखीन पण बरेच अप्रोचेस आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन एक अप्रोच असतो, म्हणजे तो बनवताना तो ऍक्च्युली डिझाईन पॅटर्न आहे, तो वेगळा आहे. तर ते नंतर बघू आपण. तर हायब्रिड म्हणजे काय, तर याच्यामधले फ्रेमवर्कच्या टाईप मधले आणि डिझाईन पॅटर्न मधले एकच कुठला तरी वे हा फॉलो करत नाही, तर मल्टिपल एका फ्रेमवर्क मध्ये कंबाईन करतो, त्याला म्हणतात हायब्रिड. ठीक आहे. तर आता आपलं जे आहे, तर आपलं हे डेटा ड्रिव्हन पण असणार आहे, कारण आपण एक्सेल फाईल पण आपल्या याच्यात असणार आहोत आणि आपण याच्यात टेस्ट एनजी पण यूज करतोय, त्यामुळे काइंड ऑफ टेस्ट ड्रिव्हन पण होणार आहे. आणि याच्यामध्ये परत आपण खाली एक मी तुम्हाला म्हटलं होतो की एक पेज ऑब्जेक्ट मॉडेलचा कन्सेप्ट आहे, तो पण आपण वापरणार आहोत. त्याच्यामुळे असे 2-3 कन्सेप्ट आपण याच्यामध्ये वापरणार आहोत, अप्रोचेस वापरणार आहोत आपल्या फ्रेमवर्कमध्ये. त्यामुळे आपलं फ्रेमवर्क जे आपण बनवणार आहोत ते असणार आहे हायब्रिड. ठीक आहे. तर सध्या तरी एवढंच डोक्यात ठेवा की आपण फ्रेमवर्क म्हणजे काय, फ्रेमवर्कमध्ये असे वेगवेगळे कन्सेप्ट असतात आणि इंडिव्हिज्युअली तुम्ही तुमचं एखादं फ्रेमवर्क बनवू शकता जे फक्त तेवढं असेल डेटा ड्रिव्हन, किंवा फक्त, किंवा तुम्ही हायब्रिड बनवू शकता की या सगळ्यांना कंबाईन करून त्यांच्यामधले एक किंवा दोन एकत्र घेऊन तुम्ही एखादं फ्रेमवर्क बनवू शकता तुमच्या गरजेनुसार. तर ते म्हणजे हायब्रिड. तर आपण आपण सांगताना आपलं फ्रेमवर्क हायब्रिड सांगायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मल्टिपल अप्रोचेस त्याच्यामधले आपण घेतलेत. कुठले कुठले घेतलेत ते आपण बघू. ठीक आहे. आता आता फ्रेमवर्क तुम्हाला जेव्हा डिझाईन करायचं आहे, तर ते डिझाईन करतानाचे क्रायटेरिया काय असतात, तर याच्यासाठी एक तुम्हाला तुमचं जे एक सॉफ्टवेअर असतात, ऍप्लिकेशन तुमचं जे असतं त्याला एक AUT नाव असतं, म्हणजे त्याला तुमचं जे ऍप्लिकेशन असतं जे तुम्हाला टेस्टिंगसाठी वापरायचं असतं. ठीक आहे. म्हणजे तुमची जी पण साईट असेल, तुम्ही जर अ, याला तुमची ICICI बँकचे समजा तुम्ही कस्टमर असाल, म्हणजे ICICI बँकचा सपोज तुमचा प्रोजेक्ट असेल, तर तुम्हाला ICICI बँकची जी वेबसाईट असेल ती टेस्ट करायला लागेल. ठीक आहे. तेच जर तुम्ही कुठल्या अलियन्स इन्शुरन्समध्ये आहे, तर तुम्हाला त्याची जी वेबसाईट असेल ती तुम्हाला टेस्ट करायला लागेल.